नमस्कार. अनिशाज रेसिपी मराठीमध्ये मी आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण रक्षाबंधनसाठी स्वीट पदार्थ करणार आहोत. तर रक्षाबंधन स्पेशल मी आज तुम्हाला कलाकंद रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं कलाकंद किती मस्त असं झालेलं आहे. पांढरं शुभ्र आणि एकदम दाणेदार असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे. मी तुम्हाला एक तोडूनही दाखवलेलं आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा कलाकंद करण्यासाठी मी इथे फुल क्रीम 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते गरम करून घ्यायचं आणि ते दूध फाडण्यासाठी मी इथे विनेगर घेतलेलं आहे. 4 चमचे विनेगर घ्यायचं आहे. तुम्ही विनेगरच्या ऐवजी लिंबूचा रस घेतला तरी चालेल. 4 चमचे विनेगर घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण 4 चमचे पाणी टाकणार आहोत. 4 चमचे पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि दुधाला एक उकळी आली की गॅस आपण बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता दुधाला एक उकळी आली. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये आपण थोडं 2 ते 3 चमचे विनेगर टाकून दूध मिक्स करून घ्यायचं. एकदमच विनेगर टाकायचं नाहीये. थोडं करून विनेगर टाकून एकदा दूध मिक्स करून घ्यायचं आणि मग परत 1 ते 2 चमचे विनेगर त्यामध्ये टाकायचं आणि परत दूध मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला हे विनेगर पुरलं नाही, सपोज जर तुमचं दूध पूर्णपणे फाटलं नाही, पनीर आणि पाणी वेगळं झालं नाही, तर तुम्ही पुन्हा 2 ते 3 चमचे विनेगर आणि पाणी मिक्स करून हे पाणी एकदा परत बनवा आणि परत यामध्ये टाका. आता तुम्ही बघू शकता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू दूध आपलं फाटतंय. जोपर्यंत पाणी पिवळं पाणी आहे आणि जे पनीर आहे ते वेगळं होत नाही तोपर्यंत याला फाडत राहायचं आहे, म्हणजे मिक्स करत राहायचं थोडं विनेगरचं पाणी टाकून. आता मी परत यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता एकदम पूर्णपणे असं आपलं पनीर वेगळं झालेलं आहे आणि पिवळं पाणी वेगळं झाले आहे. जोपर्यंत असं पाणी होत नाही तोपर्यंत ते फाडत राहायचं. आता यामध्ये एक मोठा ग्लास मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं थंड पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून ते रबर सारखं होऊ नये त्यामुळे. आता हे आपण लगेचच म्हणजे गाळून घेऊयात. गरम पाण्यामधून हे वेगळं करायचं. त्यासाठी मी इथे खाली एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यावरती एक सुती कपडा घ्यायचा आहे. तुम्ही रुमाल घेतला तरी चालेल. आता यामध्ये आपण सगळं पनीर टाकून घेऊयात आणि पाणी आहे ते वेगळं करून घेऊया. आता यामध्ये आपण रूम टेम्परेचरवरचं पाणी टाकायचं आणि पनीर आहे ते छान असं वॉश करून घ्यायचं, कारण त्याला आंबटपणा जो आहे तो त्याचा निघून जाईल, विनेगरचा किंवा तुम्ही लिंबू टाकला असेल त्याचा. आता हे व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने मी वॉश केलं आहे. आता यामधलं आपण पाणी काढून घ्यायचं. ते छान असं पिळून घ्यायचं. यामध्ये खूप जास्तही पाणी ठेवायचं नाही आणि असं नाही की खूप त्यामध्ये ड्राय करून टाकायचं. त्यामध्ये काहीच पाणी ठेवायचं नाही. अगदी थोडं प्रेस करून यामधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आणखी अर्धा लिटर मी दूध आहे ते गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे याला एक उकळी आलेली आहे. हे सुद्धा फुल क्रीम दूध आहे आणि जे आपण आधी घेतलं होतं ते सुद्धा फुल क्रीम दूध होतं म्हशीचं. आता यामध्ये आपण जे आपलं पनीर आहे ते हाताने व्यवस्थित असं क्रश करून यामध्ये टाकायचं आहे दुधामध्ये आणि यापुढची सगळी प्रोसेस ही हाय गॅसवरती ठेवायची आहे, मीडियम टू हाय फ्लेमवरती. आता हे पनीर आहे ते एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करायचं. त्याचे लम्प्स दुधामध्ये नाही राहिले पाहिजे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत दूध पूर्णपणे आटून जात नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करणार आहे. 20 ते 25 मिनिटं सतत आपण थोडं 2 ते 3 मिनिटानंतर याला मिक्स करत राहायचं आणि 20 ते 25 मिनिटं आपण ह्याला चांगलं थिक करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटानंतर आपलं जे दूध आहे ते त्याची क्वांटिटी एकदम अर्धी झालेली आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर टाकूयात आणि इलायची पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुमच्या टेस्टनुसार मी इथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही यामध्ये साखर टाका आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं थिक होईपर्यंत. आता बघा
छान असं थिक झालेलं आहे 10 मिनिटानंतर. आता अगदी 2 ते 3 मिनिटच हे म्हणजे नाही का मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर बघा तुम्ही थोडंसं पाणी ड्राय झालेलं आहे. आता हे आपण सेट होण्यासाठी ठेवूया. त्यासाठी मी इथे तूप खाली ग्रीस करून घेतलेलं आहे आणि ते छान 2 ते 3 तासांसाठी सेट करून घेऊया. आता 2 ते 3 तास झालेले आहेत. हे छान असं रूम टेम्परेचरवरतीच मी सेट केलेलं आहे, किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण रूम टेम्परेचरवरतीच हे सेट करा. छान असं सेट होतं. आता ह्याला आपण कट करून घेऊयात. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करा. आता मी हे कट करून घेतलेलं आहे. तर यावरती मी पिस्ता टाकून गार्निशिंग करत आहे. तुम्ही पिस्ताच्या ऐवजी काजू किंवा बदामचे काप टाकले तरी पण चालेल. आता मी तुम्हाला एक पीस यामधला काढून दाखवते. त्याआधी आपण यावरती सिल्वर पेपर टाकणार आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण छान असं फेस्टिवल वाइब्स येण्यासाठी आणि एकदम आपली जी आहे कलाकंद ते छान असं दिसण्यासाठी मी यावरती सिल्वर पेपर टाकलेला आहे. आता एक कलाकंद मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त याला शेप आलेला आहे आणि किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. कलरही अप्रतिम आलेला आहे कलाकंदला. तुम्ही जर याच पद्धतीने रेसिपी केली तर खूपच मस्त कलाकंद होतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा रक्षाबंधनच्या निमित्ताने. आता तुम्हाला एक तोडूनही दाखवते मी. एकदम अलगद असं ते तुटते. अजिबात चिकटपणा किंवा रबरीपणा त्याच्यामध्ये अजिबात नाही आहे. खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.